मी पूजा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण गरज सहकार चळवळ परिवर्तनाची भाग 1 या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राज्य सहकारी बँकेचे विद्यमान प्रशासक विद्याधर अनासकर सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख तुम्हाला करून देते. विद्याधर अनासकर हे राज्य सहकारी बँकेचे विद्यमान प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रातील तज्ञ अभ्यासक म्हणून त्यांना देशभरात ओळखलं जातं. महाराष्ट्राची मुख्य ओळख असलेला सहकार हा व्यवस्थित चालवा म्हणून अनासकर सातत्यानं प्रयत्नशील आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर पगडा असलेला सहकार अधिक मजबूत व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील ते असतात. सहकार क्षेत्रात तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून अनेकांसाठी मेंटॉर म्हणूनही विद्याधर अनासकरांचं काम साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सहकार चळवळीला परिवर्तनाची गरज या विषयावर ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जास्त वेळ न घेता लगेचच आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सर, आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला जो लोकांच्या मनातही असेल त्यालाच अनुसरून विचारायचे की इतक्या वर्षानंतर या परिवर्तनाची गरज आपल्याला का वाटते? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, कारण जवळजवळ 40 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. इतक्या वर्ष काम करत असताना एक परवाच एक घटना अशी घडली की या सहकार चळवळीची सुरुवात ही 150 वर्षापूर्वी झाली आहे. म्हणजे आपण त्याला 12 मे 1875 रोजी पुणे नगर रस्त्यावर सुप म्हणून गाव आहे. त्यामुळे त्या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या सावकारांच्या जुलमी राजवटी विरुद्ध त्या लोकांनी आंदोलन केलं आणि सावकारांची वह्या पुस्तकं जाळण्यात आली आणि त्या सावकारांच्या ज्यादा व्याज घेऊन जमिनी बळकावणं, संपूर्ण शेतकऱ्याला अत्यंत जास्त व्याजदराने कर्ज पुरवठा करून त्यांना जो त्रास झाला त्याला बाजूला करण्याकरता खरं सहकार चळवळीची सुरुवात झाली. परवा मी वर्ध्यामध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि वर्धा जिल्ह्याच्या सहकार मेळाव्याला मी उपस्थित असताना तिथल्या वर्धा जिल्हा बँक अडचणीत जवळजवळ ती बंद आहे. त्यामुळे तिथे अत्यंत जबाबदार अशा शासकीय अधिकाऱ्यांनी असं एक त्यानं विश्लेषण केलं, ही बँक बंद असल्यामुळं जे शेतकऱ्यांना जे कर्ज लागतं त्या कर्जापोटी त्या भागातल्या जवळजवळ 77% शेतकरी हे परत सावकाराकडे वळल्याचं त्यांनी सांगितलं. मी त्याचा विचार केला की ज्या सावकारी राजवटीला जुलमी लोकांना कंटाळून सहकाराची सुरुवात झाली, 150 वर्षानंतर परत जर एखाद्या विशिष्ट जिल्ह्यातले 77% शेतकऱ्यांना परत सावकाराचेच पाय धरावे लागत असतील आणि सावकाराकडे जावं लागत असेल तर नेमकं सहकार चळवळीला नेमकं झालंय कधी अपयश का आलं? 150 वर्षांनी परत ते चक्र पूर्ण होत आहे. आणि आजकाल तुम्ही मीडियामध्ये बघायला जाल, सर्वत्र बघायला जाल तर सहकार चळवळीबद्दल जे काही लोकांच्या मनामध्ये परसेप्शन आहे, जो काय सहकार चळवळीबद्दलचा विश्वास पूर्वी होता तो हळूहळू डळमळीत चाललेला दिसतोय. अनेक बँका बुडा लागल्यात, अनेक बँकांबद्दल सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक ही सेफ नाही अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये भावना झाली. याचं कारण शोधत असताना मला निश्चितच असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की आज सहकार परिवर्तन चळवळीची खरंच गरज आहे. मग सहकाराला परत गतवैभव जर प्राप्त करून द्यायचं असेल तर नेमकं आपलं चुकतं कुठं आणि चुकांची दुरुस्ती हे जर करायचं, परत परिवर्तन घडलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर परिवर्तन घडलं तर परत एकदा सहकार त्याच ताटमानाने उभं राहील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटल्यामुळं मी आज परत सहकार परिवर्तनाची गरज आहे अशा प्रकारचं आंदोलन मी स्वतः उभं करू इच्छितो. त्या दृष्टीने मी सुरुवात पण केलेली आहे. त्यामुळे आज गरज खरंच सहकाराला परिवर्तनाची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच. ज्या पद्धतीने सर तुम्ही सांगितलं की सहकार परिवर्तनाची गरज का आहे आणि कशा पद्धतीने 150 वर्षापूर्वी जे घडलं होतं ते पुन्हा तुम्हाला घडताना दिसतंय, त्यालाच अनुसरून आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की 4 दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच एका सहकारी बँकेला दुसऱ्या सहकारी बँकेवर म्हणजेच राज्य सहकारी बँकेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी म्हणजे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नेमकं हे कसं झालं? नेमकं ज्यावेळी मी म्हणतो की सहकाराला परिवर्तनाची गरज आहे त्यावेळी ती परिवर्तनाची सुरुवात ही माझ्यापासून झाली पाहिजे. त्यामुळे मी नेहमी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईनीच मला शिकवलं होतं की ज्यावेळी तू करतोस त्यावेळी लोकांना सांगण्याच्या अगोदर तू सुरुवात केली पाहिजे. तर मी असं ठरवलं की सहकाराचं एक प्रिन्सिपल आहे की सहकाराअंतर्गत सहकार म्हणजे कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्स. या सगळ्या सहकारी संस्थांमधून एकमेकाला सहकार्य करण्याचं एक तत्व या सहकारामध्ये आहे. मी बघितलं ही जिल्हा बँक अडचणीत का आली
अनेक जिल्हा बँका अडचणीत येत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होत नाही. शेतकऱ्यांना परत सावकाराच्या दारात जावं लागतं. मग अपेक्स बँक म्हणून, एक शिखर बँक म्हणून माझं एक तेवढं एक नैतिक कर्तव्य आहे की मी ज्या सगळ्या बँकिंग सेक्टरचं नेतृत्व करतो, मी पालकत्व स्वीकारले महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी संस्थांचं एक शिखर बँक, पालकत्व स्वीकारलेली बँक म्हणून या बँकेकडे बघितलं जातं. तर मी सक्षम होत असताना इतरांना पण मी सक्षम केलं पाहिजे. कारण आजकाल अनेक ठिकाणी बँक मर्जिंग केले जातात, बँक मर्ज केले जातात. बँक मर्जिंगमध्ये त्या बँकेचं अस्तित्व संपुष्टात येतं. त्यामुळे सहकारात एक बँक संपते. त्यामुळे तुम्ही अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत बघायला जाल तर 2003 साली जवळजवळ 2013 बँका होत्या. आज जवळजवळ 1470च्या आसपास तो आकडा आलाय. त्यामुळे बँकेची संख्या कमी 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 होत चालली. मग मर्जिंग करून घेणं हे साम्राज्यवादाचं एक लक्षण आहे असं मला वाटतं. पण ते मर्जिंग करून न घेता त्या बँकेला एका सक्षम बँकेने त्याला मदत करून तिला 2-3 वर्षामध्ये परत सक्षम करून जर बाजारामध्ये मी त्याला सक्षमपणे सोडून दिलं, उभं केलं, तर तो खरा सहकाराअंतर्गत सहकार आहे असं मला वाटलं. म्हणून मी शासनाला पहिल्यांदा एक प्रपोजल दिलं. एखाद्या अडचणीत असलेल्या बँकेवर व्यक्तिगत प्रशासक न नेमता कुठल्या तरी संस्थेला प्रशासक म्हणून नेमा. मग त्या बराच डिबेट झाला, लिगली उहापोह झाला, करता येत नाही असं त्याला मला उत्तर आलं. पण नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी पुढाकार घेतला आणि आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांनी मला सांगितलं की अनास्कर मी इथनं नाही सही करत, मी इथनं सही करतो. की तुझा जो भावना, तुझा उद्देश आहे अत्यंत प्रामाणिक आहे. त्यामुळे माझ्या बँकेला, या बँकेवर एक संस्थात्मक प्रशासक म्हणून इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली. त्यामुळे यामुळे नेमकं काय होईल, माझी राज्य बँक अत्यंत सक्षम आहे. त्या राज्य बँकेचे सगळे रिसोर्सेस, त्यांचे फंडिंग असेल, टेक्निकल नोहो असेल, एक्सपर्ट असेल, माझा स्टाफ असेल, हे संपूर्ण मी त्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये यूज करेल. मग बँकिंग बँक कोलॅबरेशन असेल, बँकिंग बँक पार्टनरशिप असेल, या ज्या काय माझ्या डोक्यात निरनिराळ्या कल्पना आहेत की पार्टिसिपेशन डिपॉझिट सर्टिफिकेट असेल, त्यांच्या डिपॉझिटला माझी राज्य बँकेची हमी असेल, हे सगळं देत माझी खात्री आहे 1-2 वर्षामध्ये ती बँक मला पूर्वस्थितीत मी आणू शकेन. माझं संपूर्ण राज्य बँक, ती संपूर्ण म्हणजे टीम तिथे काम राहील. अशा प्रकारे ती जर बँक सक्षम झाली तर 100% त्याच्या हाताखाली जे विविध कार्यकारी संस्था त्या सक्षम होतील. नॅचरली शेतकऱ्यांपर्यंत पण चांगला कर्ज पुरवठा होईल. एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो 3 टायर सिस्टीम म्हणतो, ती नेमकी सक्षम होईल. अशा प्रकारे सहकारांतर्गत सहकार हे प्रिन्सिपल माझ्यापासूनच सुरू करावं म्हणून मी फरकरला सूचना केली. इतिहासात पहिल्यांदा हे घडतंय. 30 तारखेला तो कार्यक्रम आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही नागपूर जिल्हा बँकेचा चार्ज घेतोय आज हे प्रशासक. त्यामुळं सगळीकडं भारतभर हा प्रकार सुरू झाला तर बँकांचं मर्जिंग, अमलगमेशन, कॉन्सॉलिडेशन या मार्गाने सहकारी संस्थांची कमी होणारी संख्या ही थांबेल आणि सहकारा परत वाढीस लागेल असं माझे व्यक्तिगत मत आहे. तुम्ही जसं आता म्हणताय सर की सहकाराअंतर्गत सहकार या तत्वाचं पालन होताना आपल्याला खरंच दिसतंय का, आणि आपल्याला काय बोलायचं या बाबतीत? जसं तुम्ही म्हणाला सुरुवात तर तुम्ही केली आहे, मात्र वाटतंय का तुम्हाला, काय सांगताय? कसं आहे की प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला असं सांगत जे माझ्यात नाहीये ते कबूल करायला काही हरकत नाही. आज तसं बघायला गेलं तर सहकार अंतर्गत सहकार हे प्रिन्सिपल आहे. कॉपरेशन अमंग्स कॉपरेटिव्ह हे पाळलं जात नाही, वस्तुस्थिती आहे. प्रत्येक सहकारी संस्था दुसऱ्याला स्पर्धक माना लागली. आता बघा, एक सहकारी कारखाना आहे, तो सहकारी कारखाना मी त्याला खरी मदत केली पाहिजे दुसऱ्या सहकारी कारखान्यांनी. पण त्या सहकारी कारखाना कसा बंद पडेल, त्याचा ऊस कसा पळवला जाईल, त्याला जास्त दर देऊन ते ऊस उत्पादकांना माझ्याकडे कसं वळवलं जाईल. अनेक मोठमोठ्या सहकारी बँका स्वतःची धोरणं, पॉलिसीज लहान बँकांना देत नाहीत. त्यांचं जर चुकत असेल तर आपण वाट बघत बसतो, ते कधी चुकतायत, कधी ते बँक बंद होते आणि मी कधी मर्ज करून घेतोय. तर अशा प्रकारे जे प्रिन्सिपल आहेत ते पाळलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ते पाळलं पाहिजे आणि याच्यासाठी नेमकं या सहकारी क्षेत्रामध्ये एक सहकाराबद्दल लगाव, सहकाराबद्दल प्रेम आणि सहकाराबद्दल असणारे जे लोक या चळवळीत आली, नुसतं प्रोफेशनल व्ह्यूनी, कमर्शियल व्ह्यूनी जास्तीत जास्त नफा हे उद्देश ठेवून तुम्ही जर कार्यरत राहाल तर सहकारामध्ये जास्तीत जास्त नफा हा उद्देश नाहीये. सहकारामध्ये जरुरी पुरता नफा आणि सभासदांचं हित हे मूळ उद्देश आहे. त्यामुळे आज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सहकारामध्ये सहकारांतर्गत सहकार ही जे तत्व आज पाळलं जाताना शक्यतो दिसत नाही. दुसरं एक माझं म्हणणं आहे की नुसता दुसऱ्याला मदत करणं इथपर्यंतच मी थांबत नाही. परत न्यू इंडिया बँक एक बुडाली आणि न्यू इंडिया बँकेवर रन लागला. 122 कोटी रुपये सायफंड केले गेले आणि सहकार क्षेत्राचं नाव बदनाम झालं.
पण यामध्ये माझ्या संपूर्ण मुंबईमधल्या बँकिंग सेक्टरमध्ये या बँकेमध्ये काय चाललेलं आहे हे सगळ्यांना माहिती होतं. हे नेमकं कशा प्रकारे चाललंय, चुकीचं मॅनेजमेंट कशा प्रकारे चुकीचं काम करते, चुकीचे लोन दिले जातात, हे माहीत असताना आपण गप्प बसणं ही पण एक सहकाराशी केलेली प्रतारणा आहे. कारण का विसल ब्लोअरचं काम सहकारांतर्गत सहकार याचा अर्थ असा, माझ्या सहकारी संस्थेला चुकीचं काम करून द्यायचं नाही. प्रथमतः त्याला बोलून तुम्ही सांगा, पण तो ऐकत नसेल तर योग्य त्या अथॉरिटी पुढं RBI असेल, सहकार खातं असेल, त्या व्हिजिलन्सचे जे काही डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटकडे विसल ब्लोअर म्हणून काम करणं हे देखील एक सहकाराचं काम आहे. कारण का न्यू इंडिया बँक बुडल्यामुळं नुकसान त्या डिपॉझिटरचं झालं असेल, परंतु संपूर्ण सहकार क्षेत्रात बदनाम झालं. त्यामुळे सहकारी बँकेमध्ये डिपॉझिट ठेवायला प्रत्येक जण घाबरतो. का तर अशा इन्सिडेंट्स आहे, मग ते दाखवतात रुपे बँक बुडली, ही बँक बुडली, ती बँक बुडली, तुमच्या सहकाराचं काय? पण या ज्या बँका बुडलेल्या आहेत त्या कोऑपरेटिव्ह बँकेचं मॉडेल फेल गेलं म्हणून बुडलेलं नाही. त्यामध्ये बॅड एलिमेंट्स आले, मालाफाईड इंटेन्शनली लोकांनी काम केलं, ती सकारातली असू शकत नाही, ते गुन्हेगार आहेत. हे माझ्या संपूर्ण बँकिंग सेक्टरला दिसतो, समजतो की हे आता हा जो न्यू इंडिया बँकेचा 4 वर्षापूर्वीपासून मुंबईमधल्या जवळजवळ सगळ्या बँकांना माहिती होतं की ही बँक चुकीचं काम करते, पण त्याला आम्ही विसल ब्लोअर म्हणून काम केलं नाही. मांजराच्या घरात घंटा कोण बांधणार, आपण आपलं बघावं. पण ही वृत्ती सहकारात चालणार नाही. सहकारांतर्गत सहकार नुसतं मदत नाही, जे चुकीच्या गोष्टी घडतात त्याला अपोज करणं, त्याला थांबवणं, समजून सांगणं, हे देखील या प्रिन्सिपलच्या अंतर्गत बसतं असं मला नक्कीच प्रामाणिकपणे वाटतं. नक्कीच सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की सहकाराअंतर्गत सहकार्य तत्वांचं पालन अजूनही तितकंसं होताना नाही दिसत होत, नाहीये. नाही होत. मग तुम्ही जसं सुरुवातीलाच म्हणाला की तुम्हाला परिवर्तनाची चळवळ सुरू करायची आहे. का सुरू करायची आहे, त्यामागचं कारण काय आहे आणि कशासाठी तुम्ही ही इतकी तेच खटपट म्हटलं, धडपड परिवर्तन करताय? म्हणजे सहकार पहिल्यांदा मॅडम मग खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यांचा सुवर्ण मध्य म्हणून सहकार उदयाला आला. की सामान्य माणसाकडे प्रायव्हेट सेक्टर इतका पैसा नाही, पब्लिक सेक्टर इतकं पाठबळ नाही, म्हणून सामान्य लोकांनी आपली गरज भागवण्यासाठी एकत्र येऊन कॉमन हॉटस्पॉटमध्ये शेअर कॅपिटलच्या रूपाने पैसे टाकून आपापली गरज भागून घेणं हा सहकाराचा मूळ उद्देश. परंतु त्यामुळं सहकार वाढीस लागला. 1980 साली पर्यंत शासनाने मदत केली. एक शासनप्रणीत चळवळ आहे खरी म्हणजे. त्यामुळे शासनाने एक भांडवल दिलं, अनेक सहकारी साखर कारखाने उभे राहिले, सूतगिरण्या उभे राहिल्या, सहकारी संस्था उभे राहिल्या, ज्या लोकांना घरं नाहीत त्यांना शासनाने जमिनी दिल्या, त्यामुळे मोठमोठ्या हाऊसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या सामान्य लोकांच्या. परंतु हळूहळू हा जो सहकाराचा रथ आहे हा चौफेर उधळत असताना, प्रगती होत असताना नेमकं यामध्ये की बॅड एलिमेंट्स आली. त्यांची कारणं वेगळी असतील. या सहकारामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला दिसतात, ते म्हणजे मनुष्यबळ आणि द्रव्यबळ. ज्या लोकांना मनुष्यबळ पण पाहिजे, द्रव्यबळ पण पाहिजे, ती लोक या सहकाराकडे आकर्षित केली गेली. सहकारातून समृद्धी हा वेगळा मार्ग असेल, पण समृद्धीसाठी सहकारात घुसणं हा एक वेगळा मार्ग होता. अनेक लोक त्यामध्ये आल्यामुळं आज सहकारात नैतिकता राहिली नाही. त्यामुळे अनैतिक अनेक एलिमेंट्स घुसले. त्यामुळे सहकार म्हणजे फक्त पैसा कमवण्याचं एक साधन झालं. त्यामुळं काही कमर्शियल व्ह्यूज पण त्यामध्ये आले. त्यामुळे याच्याकरता आज मला सहकाराच्या परिवर्तनाची गरज आहे असं मला वाटतं. जे सहकारात अनैतिक आहे ते बाजूला काढणं, चांगल्या भावनेने पूर्वीपासून जे अनेक लोकांनी ज्या भावनेने, जुने खूप लोक आहेत या आमच्या जुन्या लोकांनी, धनंजयराव काडगीळ असतील, वैकुंठभाई मेहता असतील, यांनी ज्या उद्देशाने सहकार सुरू केला तो उद्देश आणि तीच जे काही ऑब्जेक्ट आहे ते फुलफिल करण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे असं मला मनापासून वाटलं. त्यामुळे मी परिवर्तनाची चळवळ हे स्वतः सुरू करायचं ठरवलं. नक्कीच. राजकारण आणि सहकार यांच्या नात्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, कशा पद्धतीची सुधारणा झाली पाहिजे, याबद्दल मला तुम्हाला विचारायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मार्ग प्रगतीचा. मार्ग प्रगतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे गरज सहकार चळवळ परिवर्तनाची, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत राज्य सहकारी बँकेचे विद्यमान प्रशासक विद्याधर अनासकर सर. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की परिवर्तनाची गरज तुम्हाला का वाटते, आणि जसं मी म्हटलं की राजकारण आणि सहकार यांच्या नात्यामध्ये शुद्धता आणण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं असं वाटतं आणि काय प्रयत्न तुम्ही करताय? नाजूक प्रश्न आहे, खूप नाजूक प्रश्न आहे. कारण आजकालचा बघायला गेला तर सहकार चळवळ अधोगतीला का चालली असं जर सामान्य माणसाला विचारलं तर सामान्य माणसाच्या मनामध्ये असं येतं की सहकार चळवळीमध्ये, या सहकार क्षेत्रामध्ये राजकीय लोक खूप आहेत.
आणि त्या राजकीय लोकांनी या संपूर्ण सहकारी संस्था आपल्या राजकारणाकडं राजकीयच्या ॲम्बिशन पोटी ह्या वापरलेल्या आहेत. आणि वापरण्याचं ते एक त्यांचं एक राजकीय सत्ता असावी आपल्याकडं, एक सत्ता असावी आणि मनुष्यबळ पण त्यामध्ये द्रव्यबळ पण आहे. परंतु तसं बघायला जाल तर एक राजकीय व्यक्ती या सहकारात असाव्यात का असू नये, तर माझं असं प्रामाणिक मत आहे की राजकीय व्यक्ती असाव्यात, जरूर असाव्यात. इव्हन सहकाराला एक सत्तेचं एक कुंपण असावं. आता तुम्ही आत्ताच उदाहरण घेतलं की माझी राज्य सहकारी बँकेची नेमणूक ही नागपूर जिल्हा बँकेवर प्रशासक म्हणून झाली. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. कायद्यामध्ये बसतो का नाही बसतो त्याचा खूप उहापोह झाला. परंतु सरकार पाठीशी असल्यामुळं, सत्ता पाठीशी असल्यामुळं हे घडू शकलं. सत्ताचं कुंपण नसतं, सत्तेची जर पाठिंबा नसतो तर हे घडू शकलं नसतं. त्यामुळं सत्तेचं कुंपण असावं. पण कधी कुंपण ज्यावेळी शेत खायला लागतं त्यावेळी खरा प्रॉब्लेम तयार होतो. त्यामुळे आज तुम्ही बघायला तर हे निकोप नातं असावं का? अनेक राजकारणी लोक तुम्ही इतिहासात बघायला जाल, मी एक मुद्दामून एक उदाहरण देईल की ज्या पुरस्काराने मला गौरवण्यात आलं, तो मी सगळ्यात चांगला पुरस्कार मानतो आजपर्यंत, तो स्वर्गीय गुलाबराव पाटील. हे गुलाबराव पाटील हे राजकीय व्यक्ती होते, सहकारात होते, पण त्यांची उदाहरणं अशी की त्यांनी ज्या नैतिकतेने सहकारात काम केलं. तर 2 उदाहरणं मला मुद्दाम द्यावीशी वाटलं आजकालच्या या पिढीला, की ते सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते, ते माझ्या राज्य सहकारी बँकेचे पण अध्यक्ष होते. आणि एकदा सांगली जिल्हा बँकेमध्ये त्यांना असं कळलं की सांगली जिल्हा बँकेमध्ये रिक्रुटमेंट भरती सुरू असताना त्यांच्यातल्या एका संचालकाने कुठल्या तरी शेतकऱ्याकडून त्याच्या मुलाला नोकरीला लावण्याकरता ज्वारीचं पोतं घेतलं. त्यांना कळल्यानंतर त्यांनी भर मीटिंगमध्ये सांगितलं की मला समजलेलं आहे, त्या संचालकांनी उभं राहून ते कबूल करा, नाही तर मला इथं सांगावं लागेल. आणि ते संचालक उभे राहिले. गुलाबरावने त्यांना किल्ली दिली, बँकेची जीप दिली, त्यांना सांगितलं हे पोतं, हे बँकेची जीप त्या शेतकऱ्याकडे पोचवून या आणि त्यांना पोतं मिळालं याची पोच पावती आणून मला दाखवा. शेवटी याला नैतिकता आपण म्हणतो. म्हणजे ज्यावेळी ती सांगली जिल्हा बँकेची गाडी घेऊन राज्य सहकारी बँकेकडे यायला निघायचे, त्या गाडीचं पेट्रोल ते भरायचे. गाडीमध्ये जेवढी लोक असतील त्यांच्याकडे 100-100 रुपये कॉन्ट्रीब्युशन घ्यायचे आणि कॉन्ट्रीब्युशन घेतल्यानंतर संपूर्ण खर्च पेट्रोल चहा पाणी करून उरलेले पैसे परत त्या सगळ्या लोकांना परत द्यायचे. ही झाली नैतिकता. त्यांच्या एका संचालकाने त्या सांगलीमध्ये एकदा कारखान्याची मीटिंग होती, नंतर बँकेची मीटिंग होती. सांगलीत एकदा आल्यानंतर 2दा प्रवास भत्ता घेतला, एक कारखान्याकडून घेतला, एक बँकेकडून घेतला. त्याने त्या संचालकाला तिथलं तिथं हे केलं, फायर केलं आणि एक भत्ता परत द्यायला लागला. ही जी नैतिकता आहे ही तो राजकीयच व्यक्ती होती. म्हणजे राजकीय लोक वाईट असतातच असं मानायचं काही कारण नाही. अनेक या राजकीय लोकांनी, वसंतदादा पाटील असतील, रत्नप्पा कुंभार असतील, या सगळ्या राजकीय लोकांनी सहकार पुढे आणला. परंतु त्यात नैतिकतेचा अभाव जर या राजकीय लोकांच्यात आढळला तर 100% सहकार अधोगतीकडे जाईल. कारण का ते नेतृत्व करणारी व्यक्तीच जर नैतिकता पाळणारी नसेल तर संपूर्ण सहकारी संस्थेला ते अधोगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सहकारात राजकीय व्यक्ती असाव्यात का? जरूर असाव्यात. परंतु मी नेहमी असं म्हणतो की सहकारात राजकारण असू नये, परंतु राजकारणात मात्र सहकार असला पाहिजे. तो राजकारणात आज सहकार दिसत नाही, तो असायला पाहिजे, पण सहकारात मात्र ते राजकारण असू नये या मताचा मी आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सहकाराचं नेतृत्व या मुद्द्यावर परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून नेमकं तुमचं जे मत आहे ते नेमकं काय आहे? नेतृत्व मी ते सांगतो की नेतृत्व आणि पुढारीपण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नेतृत्व म्हणजे ज्याला त्या सहकारी चळवळीबद्दल आस्था आहे, ज्याला सहकारी चळवळीवर प्रेम आहे. मी नेहमी उदाहरण देतो, मागच्या तुमच्या औरंगाबादच्या याच्यात मी ते उदाहरण दिलं. एखादे मेंढ्यांचा कळप आहे, त्या मेंढ्यांच्या कळपाला नियंत्रण तो मेंढपाळ करतो आणि तो मेंढपाळ त्या मेंढ्यांबद्दल त्याला एक आत्मीयता असते, त्याला एक प्रेम असतं. त्यामुळे त्यांना विशिष्ट दिशेने तर पाणी असेल, चारा असेल, त्या दिशेला घेऊन जातो, त्याची निगराणी राखतो. पण जर एखाद्या राजकारणी माणसाकडं त्याचं आणि त्याला जर वाटलं, समजा मी त्याला दुसरं उदाहरण दिलं की एखाद्या कसाईने जर त्या त्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व केलं तर तो कसाई त्या सगळ्या कळपाला कत्तलखान्याकडेच घेऊन जाणार, तो दुसरीकडे घेऊन जाणार नाही. त्यामुळं राजकीय व्यक्तीला राजकीय ॲम्बिशन असेल तर त्या व्यक्तीने त्या सहकारी संस्थेचं नेतृत्व करू नये.
त्यांनी त्या सहकारी संस्थेचं संचालक असावं. पण अँबिशन तुमची राजकीय असेल तर तुमची सगळी सहकारी संस्था ते नेतृत्व तिकडे घेऊन जाणार. त्यामुळे ज्या नेतृत्व ज्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या सहकारी संस्थेचं प्रेम आहे, आस्था आहे, आत्मीयता आहे, त्यांनीच त्याचं नेतृत्व केलं पाहिजे. नेतृत्व आणि पुढारी पण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि नेतृत्व करायला काय पद लागतं अशातला भाग नाही. मी अध्यक्ष असो वा नसो त्या संस्थेचा. पूर्वी आमच्याकडे एक पद्धत अशी कायदा होता की जे मंत्री आहेत, जे महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्रिमंडळ जे मंत्री आहेत, त्या मंत्र्यांना सहकारी संस्थेचं अध्यक्ष होता येत नव्हतं. आणि नंतर त्या कालांतराने हळूच तो कायदा विड्रॉ केला गेला. माझं असं मत आहे, जे राजकीय नेतृत्व म्हणण्यापेक्षा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी नेतृत्व करू नये. त्यामध्ये संचालक मंडळात असावं, त्यांना योग्य ती दिशा द्यावी आणि आवश्यक ते तिथं राजकीय कुंपण टाकून त्यांना मदत करावी. परंतु नेतृत्व मात्र ज्या सहकारी संस्थेबद्दल प्रेम आहे त्या लोकांकडे त्याचं नेतृत्व जावं. तर परिवर्तन जे आहे, आजकाल जो काही सहकाराचा चुकीचा वापर होतो तो होणार नाही असं मला वाटतं. सर, सहकार चळवळ परिवर्तनाची हा विषय खरं तर खूप मोठा आहे. मात्र आजच्या भागात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना याबद्दलची खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात याच विषयासह आपण विद्यमान प्रशासक विद्याधर अनासकर यांच्याबरोबर भेटणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूया. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.